आता पारगावमधून आम्ही सर्व मतदार बंधू भगिनींना भेटतोय. आता रस्त्याचं जवळजवळ 10 कोटीचं काम चालू आहे. या ठिकाणी नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमामधून या ठिकाणी एक अजितदादांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या मार्फत संपूर्ण हायस्कूलची इमारत अत्यंत देखणी इमारत त्या ठिकाणी बांधलेली आहे. आणि लोकांना माहिती आहे की काम कोण करते ते. त्यामुळं सर्व मंडळी त्या ठिकाणी आमच्या पाठीमागं ठामपणे उभी आहेत आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की काम करणारी तुम्हीच मंडळी आहात. तुम्हाला तर आम्ही दरवेळी काम सांगतो, तुम्ही करता आणि त्याच्यामुळं आम्ही तुमच्या पाठीमागं भरभक्कमपणे उभे राहू. प्रचारात तुम्हाला प्रतिसाद कसा आहे? एकदम छान प्रतिसाद आहे. लोक अत्यंत आमचं उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी स्वागत करतात. आणि पारगाव ही गाव जे आहे ही माझी कर्मभूमी आहे. आणि अवसरी जरी माझं जन्मगाव असलं तरी कर्मभूमीमध्येच माझा जास्त वेळ जातो. त्याच्यामुळं माझा या गावाशी मोठ्या प्रमाणामध्ये सर्व लोकांशी संपर्क आहे आणि मला या गावामध्ये गावचंच मानलं जातं. त्याच्यामुळं मला या गावामधून चांगला प्रतिसाद मिळेल याची मला खात्री आहे. आव्हान काय करणार तुम्ही? मी ग्रामस्थांना आव्हान केलेलं आहे की काही जे छोटे मोठे प्रश्न असतील ते सर्व आपण त्या ठिकाणी सोडू. आणि ही सर्वच माणसं परिचयाची असल्यामुळं त्यांना ही खात्री आहे की काकांच्या मार्फत आपले सर्व प्रश्न काय असतील छोटे मोठे ते मार्गी लागतील याची त्यांना खात्री असल्यामुळं ते माझ्या पाठीमागं भक्कमपणे उभे आहेत. ते चिन्ह घड्याळ आहे. घड्याळासमोरील बटन दाबून आपण सर्वांनी आम्हाला बहुमतानं निवडून द्यावं.